नमस्कार. विकसित भारतासाठी विकसित पिढी घडवणे हा उद्देश मागून आपण वाचन लेखन कार्यशाळा सुरू करतोय. त्याचा हा भाग 2. आजच्या भागामध्ये आपण वाचन याच्यावर जास्त चर्चा करणार आहोत. मुलांनो नीट ऐका बरं का. वाचन सुरुवात करूया आपल्या मातृभाषेने मराठीने. वाचता येणं हे कधी शक्य आहे? बघा बरं, आपण लहानपणी एकदम छान पाळण्याचा जो बाळ असतो, पाळण्यात असणारा, त्याला सुद्धा सगळे काही नाही, अरे असं अरे तसं, त्याला कळतं न कळतं ही नंतरची गोष्ट. तो बोलत नाही पण त्याच्या कानावर शब्द पडतात. वाचनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे उच्चार. त्यामुळे वाचनाची कला अवगत करण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सिक्रेट सांगतो. अ आ ई ई उ उ हे जे काही उच्चार आहेत, पार ज्ञानोबाचा इथपर्यंत उच्चार शिका. सुरुवातीला जर अक्षर ओळख नसेल तर कुणाच्या तरी मागे म्हणा. आई वडिलांना येतं त्यांच्या मागे म्हणा, किंवा आपले शिक्षक आहेत त्यांच्या मागे म्हणा. आणि जर अक्षर ओळख असेल तर स्वतः आरशाच्या समोर थांबा आणि त्याचे उच्चार करा. भले तुम्हाला येत असतील, पुन्हा 0 पासून स्टार्ट करा. 0 से हीरो बनेंगे हम. 0 पासून स्टार्ट करा. उच्चारापासून सुरुवात करा. आरशाच्या समोर थांबा आणि उच्चार करा. आजच्या या व्हिडिओमध्ये काय, मराठीची वाचन कला येण्यासाठी आपल्याला उच्चारापासून सुरुवात करायची. अ आ ई ई. जसं क बाराखडी जर कर, क ला काना का, क ला काना का, क ला पहिली वेलांटी की, क ला दुसरी वेलांटी की, क ला पहिला उकार कू, क ला दुसरा उकार कू. असं म्हणत आरशाच्या समोर तुमच्या ओठांची हालचाल, तुमचं उच्चार हे करा आणि बिनधास्त करा, स्वतःवर पूर्ण विश्वास करत. क्लिअर? असेच नवनवीन व्हिडिओ बघा, त्याच्यावर काम करा, सांगितलेल्या गोष्टी रोज करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रमंडळीपर्यंत पोहोचवा. हे पूर्णपणे मोफत आहे, निशुल्क आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील वाचता लिहिता न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण ही कार्यशाळा करतोय. जय हिंद, जय भारत.